So let's go around the world with Sarang and Paula. पार्टनर्स असाल तर तुम्ही प्रवास केला पाहिजे एकत्र, जग बघितलं पाहिजे, प्रेम केलं पाहिजे. Why we work as a couple is because we both connect on travel. आणि मी तिला पाताळेश्वर, पातोड्या विठोबा, सिंहगड, मुळशीचं धरण वगैरे हे सगळं दाखवलंय. For 6 weeks, I was in Japan solo traveling with no mobile phone and just my Lonely Planet guide. तू संध्याकाळी रात्र बर्लिनमध्ये विदाऊट फोन्स, विदाऊट प्लॅनिंग काढली. ह्या अशा न प्लॅन करता आलेल्या ह्या मेमरीज कायमच्याच लक्षात राहतात. जर का वाराणसीला गेलो नसतो तर मी पुण्यात एका संकुचित एका माइंडसेटमध्ये राहिलो असतो. But I love the idea of a buddy moon. पार्टनर्स असतील किंवा घट्ट मित्र असतील त्यांनी रोड ट्रिप्स केल्याच पाहिजे. We start driving to our Airbnb and the sun goes down and it becomes Foggy. foggy. भारतात लाईफ चेंजिंग अनुभव खूप मिळतात. I can sleep in a dirty bed, but I want to eat good food. मी आता एक खूप वियर्ड कन्फेशन करणार आहे. नमस्कार आणि वीणा वर्ल्डच्या अराउंड द वर्ल्ड ह्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आजचे आपले गेस्ट आहेत ते भारतीय डिजिटल पार्टी किंवा पॉप्युलरली भाडीपा ह्याचे फाउंडर्स सारंग आणि पॉला. त्यांनी आपल्याला हसवलंय, त्यांनी आपल्याला अनेक प्रवासांवर नेलंय, पण आज आपण त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. सो लेट्स गो अराउंड द वर्ल्ड विथ सारंग अँड पॉला. सारंग, हाय. हाय पॉला, hi, वेलकम. hi. नमस्कार. Thank सो गुड टू हॅव यू गाईज. Thank you Yeah. for having us. Huh. Thank you for having. We love your office and I love this set. हां, थँक्यू सो मच. म्हणजे आपण जगाच्या प्रवासावर जाणारच आहोत, हो. पण त्याआधी थोडासा तुमच्या दोघांचा आणि एक भारतीय डिजिटल पार्टीचा, कारण सुरुवात झाली ही यूट्यूब चॅनलवरून, कंटेंट क्रिएशनवरून आणि नुकताच तुमचा सिनेमा देखील रिलीज झालाय. हो, 3 सो हा platform. प्रवास कसा होता? सो ॲक्च्युली उलटा प्रवास, म्हणजे सुरुवात आम्ही भेटलो तिन्ही पार्टनर्स, सिनेमे बनवूयात किंवा सिनेमे डिस्ट्रीब्यूट करूयात ह्या थॉटने सुद्धा. अच्छा. आम्हाला ते लोकांपर्यंत पोहोचवता कसे येतील असा विचार होता आणि त्या थॉटनी आम्ही भेटलो. आम्ही भेटलोय सुद्धा एका सिनेमाच्या निमित्ताने. माझा एक सिनेमा द ब्राईट डे नावाचा टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला सिलेक्ट झाला होता, जिथे पॉला एका वेगळ्या कारणाने तिथे होती आणि आम्ही एका टेरेसवर तिथल्या टिफच्या एका पार्टीमध्ये भेटलो. त्याच्याबद्दलची गोष्ट आम्ही खूप वेळा सांगितली, पण अगदी छोटं व्हर्जन असं की वर्षभराने ती आणि भारतात त्याच्या आधी 2-3दा येऊन गेली होती. वर्षभराने त्या एका फिल्मच्या कामासंदर्भात ती आली होती, ज्याला मी कास्टिंग डिरेक्टर होतो आणि मला तिला पिकअप करायला सांगितलं. आणि आमची जी तिसरी पार्टनर आहे अनुषा नंदकुमार म्हणून, तर ती आणि मी हिला पिकअप करायला गेलो. At Dadar TT. दादर To go from Dadar Mumbai to TT. Pune. हा. Clarify. कॅनडातला पिकअप करायला एवढं बजेट नसतं मराठी सिनेमाचं की कॅनडात कोणीतरी पिकअपला पाठवलं. दादर टीटीवरनं तिला घेऊन ये, आपल्या इथं असिस्ट करणार आहे वगैरे. तर पुण्याच्या प्रवासात आमच्या तिघांच्या ज्या गप्पा झाल्या तेव्हापासून आमच्या तिघांचं तर ठरलं की आपण एकत्र काम करूयात. आणि त्याला नंतर 4 वर्ष लागली कंपनी काढायला आम्हाला, कारण त्या वयात आपण तेवढी हिंमत करत नाही. मग ती कंपनी काढली गेली आणि त्यातनं सगळा आधी गुलबदन टॉकीज नावाचं आमची ओरिजिनल कंपनी आहे. ओके. अजूनही मदर कंपनी तीच आहे. त्याच्या अंडरच हे सगळे ब्रँड येतात. भाडीपा, भाटुपा, विषय खोल, हे सगळे ब्रँड त्याच्या अंडर येतात. सो गुलबदन टॉकीज पासून सुरुवात झाली आणि आता तो गेले 10 वर्ष 12 वर्ष प्रवास चालू आहे. आणि तेव्हा कंटेंटचं काहीच नव्हतं. म्हणजे तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा असं इतकं माहिती नव्हतं सगळ्यांना की यूट्यूब ह्याच्यावर एवढं काही करू शकतो. हो. आणि तिथून आज एक असं बॅक टू स्क्वेअर वन म्हणतो हा. तसं यू आर बॅक टू फिल्म्स आणि हो. आत्ताच फिल्म्स देखील रिलीज केल्यात. हो. सो पुढेही अजून फिल्म्स नक्कीच ह्या आणाल तुम्ही. 2026 पासून म्हणजे आमचं असं ठरलं होतं की आपण ह्याला एक काळ देऊयात. आमचे 7 वर्ष ठरली होती, पण ते कोविडमुळे सगळा गोंधळ झाला. कोविडच्या काळामध्ये डिजिटल बूम इतका झाला की त्याच्यावर फोकस करणं गरजेचं होतं. नाहीतर 7 वर्षानंतर आम्ही सिनेमाकडे वळणार होतो. त्याच्यात आता 10 वर्षानंतर, म्हणजे 3 वर्ष आम्हाला ती मिल्क करून घेणं गरजेचं होतं भाडीपाच्या सगळ्या ह्याच्यासाठी, प्रवासासाठी. तर ती आता झाली आणि गेल्या वर्षी आम्ही त्याचं काम बेस लेवलला चालू केलं. 2026ला पॉला फिल्म प्रोड्यूस करणार आहे माझी, असं मला कळलंय. That's great. Work has That's great. started Huh. and
I'm very excited because the reason why we started Bhadipa was because we really desperately wanted to make Marathi films, but the films we wanted to make, producers didn't want to make. So we said, let's start Bhadipa because we wanted to prove that there is interest from audiences, Marathi audiences, to see something different and something that we like. And the whole point was to show the potential of a younger, millennial, Gen Z Yeah. Marathi market. True. And 10 years later, I think that it's grown enough that we can say, like, okay, now we can go back to films. आणि शोचं नाव अराउंड द वर्ल्ड आहे म्हणून मला असं वाटतं की आम्हाला दोघांचंही म्हणणं आहे आणि इव्हन अनुषाचं सुद्धा की आपण मराठीला मराठीपुरतं सीमित ठेवतो. आपण मल्याळम सिनेमे बघितले किंवा कुठलेही म्हणजे फ्रेंच सिनेमे आणि हे ते वेगळ्या स्पॅनिश सिनेमे, तर आपण हे सगळे सिनेमे जगभरात चालतात सबटायटल सकट आणि नाव इट्स अ ग्लोबलाइज्ड वर्ल्ड. तर मराठीला मराठीपुरतं सीमित न ठेवता अख्ख्या जगभरापर्यंत पोहोचवणं हा त्यातला हेतू आहे आणि त्याला सगळ्यात उत्तम मार्ग सिनेमा असतो, बाकी कशाच्या नाही. त्यामुळे म्हणून नाही, अगदी बरोबर आहे. अँड वी ऑल्सो वॉन्ट टू सी युअर मूव्हीज. कारण आय थिंक यू मेड अ व्हेरी गुड पॉईंट तिथे की मिलेनियल्स आहेत, जेनझी आहे किंवा यंगर जनरेशन आहे, त्यांना सुद्धा भाषेचं प्रेम, भाषेची आवड ही ठेवायला नथिंग बेटर दॅन फिल्म्स Correct. विच कॅन टेक यू अराउंड. बट पुढे जाण्याआधी फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स. Thank यू you. हॅड अन अमेझिंग वेडिंग. आम्ही त्याचे व्हिडिओज देखील पाहिले. हो. खूपच छान वाटला आणि आय थिंक इट वॉज खूप हार्टवॉर्मिंग आणि एक असं ट्रू सेरेमनी वाटली ती. झाडाखाली लग्न केलंय तुम्ही दोघांनी, खूपच छान होता. पण तुम्हाला एक आत्ता ट्रेंड जो सुरू झाला आहे, म्हणजे लेट्स स्टार्ट विथ दॅट, की एक डेस्टिनेशन वेडिंग करावं. काय वाटतं तुम्हाला दोघांना ह्याच्याबद्दल? व्हॉट डू यू थिंक ऑफ दिस ट्रेंड? कारण डेस्टिनेशन वेडिंग म्हटलं की सगळेच्या सगळे जातात, कुठे ना कुठेतरी बाहेर जातात. यू वॉन्ट अ ब्युटिफुल लोकेल, मे बी ती मेमरी कायम मनात ठेवायची आहे. बट व्हॉट इज युअर टेक ऑन दॅट? I think, on one hand, a destination wedding is a very nice idea to have everyone together in one place and give everyone a special experience. But at the same time, I don't think we had a destination wedding because it was in my home. It was my hometown, my backyard. So, आमच्या फॅमिलीसाठी डेस्टिनेशन वेडिंग. yes, in that sense, I like a home wedding because at the end of the day, it's something where you want to share with your family what your life is like. And with our wedding, we got a chance to show Saring's family what world did I grow up in, which they hadn't had a chance to see before. So that was really special. आणि फॉर मी मला असं वाटतं डेस्टिनेशन वेडिंग इज अ ग्रेट आयडिया. कोणीही आपापल्या गावातच लग्न करण्यामध्ये काही सेन्स नाही बनत. मला असं वाटतं की तिकडे आपण भेटतोच एनिवे. आपण तिथे आणखीन पुढेही समारंभ करणार आहोत. एकदा दोन फॅमिलीज एकत्र आल्यावर वेगवेगळ्या आपण गोष्टी एकत्र करतोच आयुष्यभर. त्यामुळे कुठेतरी जाऊन करणं हे खूप चांगली कॉन्सेप्ट आहे. फक्त त्याचा उद्देश हा त्याची फोटोग्राफी नसून तो एक्सपिरियन्स हा असला पाहिजे. म्हणजे जरी तुम्ही आमचे व्हिडिओज बघितलेत तरी कुठलेही ऑफिशियली शॉर्ट व्हिडिओज बघितले नसतील. तर आमच्या लग्नाच्या वेळेस फक्त एक फोटोग्राफर मित्र होता आमचा, त्यांनी काही फोटोज काढलेत. ते सोडून आम्ही सगळं हँडीकॅमवर शूट केलंय. तर त्याचा उद्देश हा होता की आम्हाला ते डेस्टिनेशन बघायला मिळावं, माझ्या फॅमिलीला तो अनुभव घेता यावा की पॉला कशी लहानाची मोठी झाली आहे आणि त्याच्यात जी मजा आली ती अविस्मरणीय होती. इनफॅक्ट आमच्या आणखीन एका मित्राचं लग्न नुपूर ते आयरा खानची लग्न झालं, तर त्याचंही लग्न डेस्टिनेशन वेडिंग होतं. जे इथले फोटो आहेत ते वेगळे रिसेप्शनचे होते. पण तेव्हाही तीच मजा आली कारण तिथे फोटो काढत नव्हतो आम्ही. असं ठरलं होतं की हे नाही आउट होऊन द्यायचे फोटोज, कारण पब्लिसिटी आणि हे सगळं. तर त्याच्यामुळे आम्ही तिथे असताना सुद्धा खूप मजा केली होती. म्हणजे तो सुद्धा एक आमचा अनुभव तोच होता की त्या डेस्टिनेशनचं जर का गरज अशी असेल की तुम्हाला त्या जागेचा अनुभव घ्यायचा आहे आणि इट्स नॉट फॉर जस्ट सोशल मीडिया, तर खूप अमेझिंग कॉन्सेप्ट आहे. नाही, खूपच छान. आणि तुमच्या दोघांच्या बोलण्यावरून मला असं वाटतंय की अतिशय चांगलं डेस्टिनेशन वेडिंग हवं असेल तर क्रॉस कंट्री लग्न केलं पाहिजे. हो. म्हणजे एक आपोआप हाफ होतं. वे अक्रॉस द वर्ल्ड केलं की आपोआपच Correct. डेस्टिनेशन वेडिंग होता. आता वेडिंग झालं की पुढचा प्रश्न असतो हनीमून. सो तुम्ही दोघांनी काही प्लॅन केलंय की प्लॅन करणार आहात? किंवा काय थॉट्स आहेत तुमचे हनीमून या ह्याच्यावर? किंवा आजकाल तुम्हाला असं वाटतं का की आपले कपल्स एवढे ऑलरेडी एकत्र फिरतात की खरंच हनीमूनची गरज नसते? काय वाटतं Correct. तुम्हाला दोघांना?
Yeah, I think that we feel similarly because for us, the wedding was never the goal. It was always to live a life together, be in partnership together, travel together. That was our number one priority. And then the wedding kind of came in as a, okay, let's get this done with. संपवून टाकूया. आय थिंक हनीमून शुडंट बी अ फेज. म्हणजे ते एक काळ नसला पाहिजे. Nice. यू शुड ऑलवेज बी इन हनीमून. तुम्ही जर का तुम्ही पार्टनर्स असाल तर तुम्ही प्रवास केला पाहिजे एकत्र, जग बघितलं पाहिजे, प्रेम केलं पाहिजे. ह्या तिन्ही गोष्टी करायला तर जातो आपण हनीमूनला. त्यामुळे ते आयुष्यभर चालू मग राहील. त्याला एकच वेळ नको, परत नको. परत फिरू हो. शकतो आणि करू शकतो. But I love the idea of a buddy moon. Oh, nice. Yes, very cute idea. Someone told me about that. A lot of couples are doing friend honeymoons. So you have the wedding with your family, and then you take all your friends on a trip with your buddies. That's a nice way to go traveling together Yeah. also. Yeah. That's a good idea. Maybe we can start something out. Yeah, Veena buddy moon. That sounds great. But तुमचं एक शांतीत क्रांती हो. हे Show एक शो होता. त्यात रोड ट्रिप्स आणि ट्रॅव्हलिंग आणि ड्रायव्हिंग ह्याच्यावर देखील बरंच केलं होतं. आणि मला माहिती आहे तुम्ही दोघं स्कॉटलंडमध्ये बराच फिरलाय. हो. सो त्याबद्दल सांगा. लाईक व्हॉट इज इट? हाऊ डू यू गो ऑन अ रोड ट्रिप? काय प्लॅनिंग केलं आणि कसा होता तो एक्सपिरियन्स रोड ट्रिप करणं? मी माझं अनुभव कायमच रोड ट्रिप हे मला आवडायचे. कारण काय, एकतर माझं लहानपण माझे आई बाबा एक टेम्पो ट्रॅव्हलर घेऊन काही फॅमिलीज आम्ही रोड ट्रिप्सला जायचो. इथून हैदराबादला गेलोय, राजस्थानला गेलोय, आम्ही खूप फिरलोय काही फॅमिलीज बरोबर. आणि त्याचबरोबर मी बाईक राईड्स पण करायचो. त्यामुळे माझं कायमच रोड ट्रिप्स हे प्रचंड आवडीची गोष्ट आहे. आणि पॉला जिथे राहते, आय थिंक शी कॅन टेल बेटर, बट कॅनडा इज अबाउट. Yeah, I mean, I personally love driving, and I always had a dream when I was younger that I would do a round North America road trip one day and take drive coast to coast and up, down, north, south, and do that. And that was something I always loved the idea of, maybe even living in a bus one day and doing that. But I never owned a car in Canada. So as soon as I finished studies, I moved to India. And since then, when I got my driver's license finally, I've been the number one शी इज द डेसिग्नेटेड driver, and Sarang is the designated even in India? photographer. Yeah. Yes. इव्हन या केऑस मुंबईत पण ती ड्राईव्ह करते Yes. आणि मी शूट करतो. हा आमचा But these roles got defined. Like, we don't have, say, gender roles in our relationship. We have photography and driving roles. So this got defined when we were on the Scotland road trip. And it was because we were taking turns driving, because of course the roads are beautiful. Both of us wanted to drive. We were fighting over who gets to drive. But whenever Sarang was driving, I would just be staring out the window, and he'd be like, take a video. And by the time I've got my camera out, it's too late. And then I would be backseat driving and telling him, oh, you're too close to the side. आणि all आय एम that. ओके विथ शी नॉट टेकिंग व्हिडिओज, बट ॲट दॅट टाइम यू आर ऑल्सो गोइंग टू मेक कॉन्टेंट आउट ऑफ इट. सो त्यामुळे दोन्ही म्हणजे हॉलिडे पण होता पण काम पण होतं. नॉट बिकॉज तर काही काम होतं. आम्ही ऍक्च्युली लग्नाला गेलो होतो. तिच्या कझिनचं लग्न होतं आणि इट हॅपन टू बी क्लोज टू एडिनब्रा, एका छोट्याशा जागेमध्ये. आणि देन वी वर लाईक, दिस इज हाऊ वी शुड स्टार्ट आवर जर्नी. लाईक वी शुड बुक अ कार, वी शुड जस्ट गो टू एडिनब्रा फिरलं पाहिजे, मग ती कार घेऊन आपण पुढच्या लग्नाला जाऊ आणि देन वी विल गो अक्रॉस स्कॉटलंड. आणि आम्ही जवळपास 920 मैल आम्ही 920 मैल. अख्खा स्कॉटलंडचा लूप केला आणि 5 शहरं करून आम्ही ग्लासगोमध्ये गाडी सोडली. Yeah. बट वन ऑफ द मोस्ट अमेझिंग एक्सपिरियन्सेस, आर रिलेशनशिप ऑल्सो गॉट डिफाईन्ड बाय इट. आणि दॅट्स वाय शांतीत क्रांती सुद्धा त्याच्याबद्दलच सांगतं की वेन यू आर ऑन रोड देर इज नो ऑप्शन फॉर यू दॅन टू अटेंड इच अदर. तुम्ही खूप गोष्टी एकमेकांशी बोलतात, खूप सवयी कळतात. तर बाय देन वी वर ऑलरेडी 4-5 years इन टू द रिलेशनशिप. पण तेव्हा असं झालं की त्याच्या अख्ख्या ट्रिपमध्ये आमचं एक भांडण झालं फक्त. Yeah. I पण love Sky. अत्यंत सुंदर सिनेमॅटिक भांडण झालं. तर भांडणं पण अशी स्टायलिश आणि सिनेमॅटिक तर त्याच्यामुळे पण तेव्हा आम्ही लगेच बोललो एकमेकांशी.
आणि मग तू आपल्या या भांडणामध्ये नक्की प्रॉब्लेम काय होता? तात्विक प्रॉब्लेम होता का तू माझ्याशी कसं बोललास, तू माझ्याशी कशी बोललीस हे होता. हे आम्ही असं छान एका नदीकाठी बसून व्हॉट वॉज दॅट We were at the Talisker टॅलिस्कर distillery. डिस्टिलरीच्या बाहेर बसून डिस्कशन केलं. तर त्याच्यामुळे ते इतकं सोपं झालं ना, बिकॉज यू कांट रन अवे. यू कांट. आणि तेव्हापासून आतापर्यंत वी फॉलोड नाव 8 years इन आर रिलेशनशिप. आम्ही तेच रूल्स फॉलो केलेत. सो दीज आय थिंक रोड ट्रिप्स म्हणजे जिंदगी ना मिलेगी दोबारा असेल किंवा दिल चाहता है असेल, ह्या सगळ्यामध्ये यू ऑलवेज सी की एक भांडण दाखवतात, हो. एक एपिक भांडण. आणि दॅट इज बिकॉज यू आर विथ, म्हणजे तुम्ही एकमेकांना बांधून ठेवलेलं असतं. बराच वेळ एकत्र हा, आहात. आणि तुम्हाला ऑप्शन नसतो एकमेकांना कन्फ्रंट करण्याशिवाय. सो आय थिंक खास करून पार्टनरशिप जेव्हा पार्टनर्स असतील किंवा घट्ट मित्र असतील त्यांनी रोड ट्रिप्स केल्याच पाहिजे. व्हेरी नाईस. आणि स्कॉटलंडमध्ये काय आवडलं तुम्हाला? व्हॉट डिड यू लाईक? नेचर. Scenery was, Yeah. I mean, the mountains, and it has a magical quality to it. I think, remember the Fairy Fairy Glen. Glen? Yeah. Like, and so the same day that we had this fight at Talisker, we did not have a hotel booked. And we were looking for a place to spend the night. Hotels were booked out, everything was booked out, and we were very silly on this trip. We thought we'll easily get Airbnb around, We which we did had not. booked in 3 places, but rest of the places we are like we'll swing तिथे it. जाऊन It करू. was, don't do that in Scotland, word to the wise. But the only place where we could find an Airbnb with space was right at the southern tip of the Isle of Skye. And it was like a 3-hour drive from where we were. So after resolving this fight, I think we drove around a little more. We saw Fairy Glen, was like these beautiful mounds and like shaped gardens, and drove past that. It's not and the shaped sun- garden, it's naturally shaped. It's naturally shaped. ग्रोथ आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की ते, आणि छोटे छोटे असे गार्डन्स बनवल्यासारखे आहेत, बारक्या अशा ग्रोथच तशी झाली आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की इकडे फेरीज आल्या छोट्या आणि त्यांनी आपापल्या त्यांनी गार्डन बनवलं. Yeah, you have like those like cute mushrooms with like red and polka dots and like everything. It's just too cute. And so after that, we start driving to our Airbnb and the sun goes down and it becomes full foggy. And for some reason, like the sky after the sunset was like purple. And it was like just driving through this purple fog with like just the headlights, and we couldn't see where we were going. That's how and we discovered landed our up. music also. We were listening to some wonderful music. The Midnight just become our road trip Music, yeah. playlist always. And by the time we reached this tiny little town on the southern tip, there was this like one tiny hole in the wall bar, a pub, and there was like a आणि group आम्हाला of असं वाटलं 6 खायला काही random नाही people. मिळणार, काही नाही. आणि त्या बार मध्ये आमचा जो एअरबीएनबीचा मालक होता तो म्हणला की तिकडे एकच जागा आहे. आणि आम्ही जसं त्या बारचं दार उघडलं ना, ते सगळे जण वळले, कारण का त्यांना विश्वासच कोण बसेना येणार की नाही. आमच्याकडे टुरिस्ट कसा आला? इथपर्यंत पोहोचले कसे? Yeah. इकडे आलेच कसे? ते सगळे असे खूप वेळ आमच्याकडे बघतायत. आणि एक अत्यंत क्रिपी मांजर, आम्हाला मांजरी खूप आवडतात, पण ती म्हणजे अशी आमच्याकडे फक्त तीही बघत होती अशी. हे कुठून आले? तुम्ही का आलात आमच्याकडे? It was a very strange pub too. Yeah. Like every person was like a different demographic. There was like one like Asian one old man, Yeah. one like old man gambling in a corner with slots. Then there was a couple, and सो आय थिंक ह्या मेमरीज ज्या आहेत ना, एकदम ठळक विविड मेमरीज आहेत आमच्या. आणि त्या स्कॉटलंडच्या ट्रिपच्या खासियत होती. म्हणजे ऑफकोर्स पॉला इज अ बिग विस्की कॉनसूर, तर त्याच्यामुळे तिला ते सगळं तर अनुभवायचं बघा, होतंच. पण आमच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही अशा ठळक मेमरीज आहेत. आणि ह्या अशा न प्लॅन करता आलेल्या ह्या मेमरीज कायमच्याच लक्षात राहतात. बट Paula, Canada is also stunningly beautiful. There's a lot of natural beauty there. Is there some place like where you still want to take Sarang and show him something he hasn't seen? Or what do you think most Indians should do when they go to Canada? you know, I still need to see Canada. It's such a big country. I've mostly explored. And you're from Vancouver, so you're Vancouver, on West the Coast. West Coast. Yeah. So, I mean, one place which I would highly recommend to everyone, which I love and still would go back to, is Banff, Lake Louise, Banff area. It's in the middle of the Rocky Mountains, stunning
And Sarang got to see it a couple of years ago for the Yeah. first time. And he आणि- first thought, oh, this is nothing compared to the Himalayas. But then नाही you काय go. झालं कारण कारण आम्ही परत सेम फॉगी सिच्युएशन मध्ये पाऊस येत होता आणि त्या सिच्युएशन मध्ये आम्ही कॅलगरी टू बॅम्फ ड्राईव्ह करत गेलो. परत आम्ही गाडी बुक केली होती आणि ड्राईव्ह करत गेलो आम्ही. आणि ड्राईव्ह करतोय आणि त्या ढगांमध्ये मोठे पर्वत दिसत होते. आता ते जसं आपल्याला दिसलंय म्हणजे भरपूर आल्प्स बघितलेत, हे अमेरिकेत काही माउंटन्स बघितले, तर तसं वाटत होतं. आणि मग आम्ही गाडी लावली, आमचं सामान टाकलं आमच्या हॉटेलमध्ये आणि आम्ही बाहेर चालायला निघालो आणि अचानक ढग गेले आणि सूर्य आला बाहेर आणि तेव्हा ते माउंटन्स पहिल्यांदा दिसले. आणि मग लक्षात आलं त्यांचा शेप वेगळा आहे, साईज वेगळा आहे. आपण ते माउंटेनिअरिंग गिअरवर ते दाखवतात ना, ते 3 काढतात असे जे हाताने. हां. ते तसे माउंटन सगळे असे त्रिकोणी माउंटन आहेत आणि त्याला असे स्लांटिंग रॉक्स आहेत. ते जेव्हा बघितलं तेव्हा मी पॉलाला म्हटलं की म्हणजे ऑफकोर्स प्रत्येक डोंगर वेगळा आहे आणि प्रत्येक डोंगराची आपली शान आहे. म्हणजे जसं सह्याद्री वेगळी आहे, हिमालय वेगळं आहे, सगळं आणि स्टनिंग. But I've mostly just been to Montreal and Toronto on the East Coast. Not even coast, on the east side of East side, Canada. I've not seen Niagara Falls. ओके. आय हॅव सीन नायग्रा फॉल्स. He's seen Niagara Falls. I have not. But I really want to do maritime Canada. I really want to see the East Coast. If you go through all the old fishing villages and towns, Halifax, Prince Edward Island, that's supposed to be really stunning. And there's, of course, a very famous book which was written based in that place called Anne of Green Gables. And as a child, I was obsessed with that book. And they made films and series out of it as well. Very iconic Canadian literature. आय ऑल्सो हॅव वन टॉप रेकमेंडेशन जे पॉल आत्ता विचारते, जे आम्ही फॅमिली म्हणून आत्ता केलं. ते विक्टोरिया म्हणून एक जागा आहे व्हॅन्कुव्हर व्हॅन्कुव्हरच्या जवळ. व्हॅन्कुव्हर आयलंडवर. इट्स म्हणजे ते थोडं टुरिस्टी आहे पण इट्स स्टनिंग. म्हणजे इट्स सो ब्युटिफुल. Yeah, the historical area. तर खूपच सुंदर आहे. तर खास करून फॅमिलीज बरोबर जाणार असाल तर इट्स अ ग्रेट डेस्टिनेशन व्हॅन्कुव्हरला गेला तर. आणि सारंग, तू पुण्याचा आहेस, सो अशा काही गोष्टी पुण्यात तुला पॉलाला दाखवायच्या आहेत किंवा भारतात, म्हणजे पुण्यात एक आणि मग नंतर भारतात, की जे तुला असं वाटतं पॉलानी नक्की बघितलंच पाहिजे? भारतात 100%. पुण्यातलं कारण आमचं प्रेम तसं झालंय. जेव्हा पुण्यात पॉला होती आणि तिला सगळेजण डेटवर घेऊन जायचा प्रयत्न करायचे तेव्हा ते सगळेजण तिला अत्यंत फॅन्सी ठिकाणी घेऊन जायचे आणि मी तिला पाताळेश्वर, पासोड्या विठोबा, सिंहगड, मुळशीचं धरण वगैरे हे सगळं दाखवलंय. तर खरं पुणे खरं दाखवलंय. पुणे. तर त्यानंतर भोरियाळी, शनिवारवाडा, मंडई हे सगळं फिरवलंय तिला. तर मी तिला कोर पुणे फिरवलंय एकदम. तर त्याच्यामुळे पुणे व्यवस्थित दाखवलंय तिला. आय नो. आय थिंक जे मी मिस केलंय खूप, कारण मी ईस्टला एकदाच गेलोय, पण ओव्हरऑल आपण ईस्टर्न भारत म्हणजे भारत जो आहे तो आपण खूप कमी लेखतो. आणि म्हणजे ओरिसा असेल, कलकत्ता असेल, नॉर्थ ईस्ट असेल, हे आपण खूप कमी बघतो. तर आम्हाला ते करायला, आम्ही वेस्टर्न इंडिया खूप फिरलोय आणि Even नॉर्थलाही Central. गेलोय. We want to do Hampi also. हम्पी. Very badly. सो हम्पी स्टील साऊथ वेस्ट, बट सेंट्रल म्हणजे मध्य प्रदेश आणि ईस्ट हे आमचं खूप राहिलंय. तर आम्हाला ते बघायला आवडेल नक्की, 100%. नक्की. सो तुमचं जेव्हा प्लॅनिंग होतं तर एकमत होतं बऱ्यापैकी का दोघं टर्न्स घेता, कुठे जायचं, काय करायचं? हाऊ डज दॅट वर्क? In these days, actually, most of our travel has been essential for work, फॉर वर्क. or wedding, seeing family, getting visa renewals, those kind of things. नॉट रिअली ऍक्च्युली ट्रॅव्हल. नो, ऍक्च्युली व्हॉट हॅपन्स इज की बऱ्याच वेळा स्टँडअपच्या टूर्स लागतात आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही आजूबाजूला ट्रॅव्हल प्लॅन करतो. Meaning work. Yeah. So that way. So in that sense, it's where the opportunity The comes work up. decides where you're traveling. Yes, but we've been very lucky. So, I mean, last year we got to do an amazing Europe tour, which was my first time in Europe as well, doing Germany and Sweden. इट इज and जर्मनी, स्वीडन आणि नॉर्वे. Norway. आणि सुंदर परत एकदा खास करून आम्ही जर्मनीच्या प्रेमात पडलो, म्हणजे बर्लिनच्या. ओके. जर कोणी विचारलं की तुमचं फेवरेट शहर कुठलं जगातलं, तर म्हणजे शिकागो, बर्लिन हे 2 टॉपचे. आणि त्यातलं बर्लिन खास करून कारण दोघांनाही हिस्ट्री आवडतं
आणि तिथे म्हणजे इतके हिस्टॉरिकल गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणजे आईन्स्टाईन टू सेकंड वर्ल्ड वॉर सगळं तिकडे आहे. त्यामुळे यू जस्ट गेट टू सी एव्हरीथिंग. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कल्चर. वी बोथ लव्ह म्युझियम्स, वी बोथ लव्ह आर्ट, वी बोथ लव्ह फूड. तर त्याच्यामुळे Yeah. अमेझिंग. Yeah. I think we both like to plan our trips in such a way that every day we have one thing booked. Like this day we'll go to a museum. But then we keep everything else flexible because we have a lot of FOMO. And if we are walking and we see a really cool gully and we're like, oh, we should go check that out, but oh no, we're late for this, then we don't want to have that. We want to be able to go back later and have some flexibility. आम्ही जसं बर्लिनला आम्ही काम करत होतो एकीकडे. आमच्याकडे थोडा वेळ होता आणि आम्हाला बर्लिन वॉल बघायची होती. अर्थात ते म्हणजे सगळ्यांना बघायचं असतं तसं. Must do चं हां, ते. मस्ट डू वालं एक सिच्युएशन होती. तर ती आम्ही मस्ट डू वाली सिच्युएशन करत होतो, पण पॅरलली आम्ही क्लायंट कॉलवर होतो. म्हणजे आम्ही फोनवर बोलतोय आणि एकीकडे बर्लिन वॉल बघतोय आणि त्यामुळे काही त्याची मजा येत नव्हती. आणि आम्ही त्याच्या आधी ते एक बर्लिन वॉलच्या खालती एक टूर आहे, tunnel अंडरग्राऊंड टनल टूर आहे, ती केली होती. तर ते करून आम्ही बाहेर आलो आणि हे ते, आणि क्लायंट कॉल 3 तास चालला आणि तो फायनली तो संपला कारण इकडे झोपायची वेळ झाली होती त्यांची. म्हणून फायनली तो कट झाला. तोपर्यंत आमची 1% बॅटरी उरली होती. आणि एक ऑप्शन होता की सेफ्टीसाठी चार्ज करूयात का फोन वगैरे, पण आम्हाला असं झालं की काम संपलंय, आपण बर्लिनमध्ये आहोत आणि आपण फोनवर जर राहिलो तर इट्स डन. तर आम्ही तेवढ्यात आमच्या म्हणजे ह्याचा हॉटेलचा ॲड्रेस लिहून घेतला जेवढं उरलं होतं त्यातनं. मग फोन दोघांचेही बंद पडले. मग आम्ही एका पबमध्ये गेलो आधी आणि तिथून सगळे पत्ते लिहून घेतले, कुठे काय आहे, कसं आहे वगैरे वगैरे. आणि देन आम्ही एक अख्खी म्हणजे तो संध्याकाळी रात्र बर्लिनमध्ये विदाऊट फोन्स, विदाऊट प्लॅनिंग काढली. आणि आय थिंक इट वॉज वन ऑफ आवर बेस्ट एक्सपिरियन्सेस. म्हणजे गेलो होतो आम्ही वॉल बघायला, पण आम्ही जे त्यानंतर रात्री बर्लिन बघितलंय ते प्लॅन करून सुद्धा जमलं नसतं. आम्ही पहिला एका स्पीकइझीमध्ये गेलो होतो, जिथे ते बंद पडलेलं मेडिकल शॉप आहे. आपल्याला बाहेरनं कळत नाही, यू हॅव टू नॉक मेनी टाइम्स आणि मग ते येऊन आत अलाऊ करतात आणि फोन तसेही तिथे मग लावून काही पासवर्ड वगैरे होता? पासवर्ड होता. हो. ओके. तर मग आम्ही ते आत गेलो आणि तिथे फक्त 12 लोकांना बसू देतात एका वेळेस. आणि म्हणजे ते बाहेरून कळतच नाही की कळतच हा नाही, बार आहे. बार आहे. ते दिसतं Correct. या ह्याच्यात येस, मेडिकल शॉप सारखं या दिसतं. बरोबर, हां. मेडिकल. आणि आत गेल्यानंतर 12 लोकांना आणि एक्स्ट्रीमली कॉम्प्लिकेटेड कॉकटेल्स बनवतात. म्हणजे एकदम अशा गोर्मे कॉकटेल्स. तर ते तिथे सर्व करत होते. आणि त्या 12 लोकांपैकी जी आमच्या बाजूला 2 लोक बसले होते, त्या माणसाची गप्पा मारता मारता त्याला विचारलं, तू काय करतोस वगैरे. तर तो म्हटला मी एम्प्टी स्विमिंग पूल्समध्ये क्लॅरिनेट वाजवतो. तर आम्ही म्हटलं हे जो प्रोफेशन आहे. तर तो म्हणला नाही, हेच करतो मी. सो ही इज अन एक्सपर्ट इन अकोस्टिक्स. तो जगात बंद पडलेले स्विमिंग पूल शोधतो आणि त्याच्यात त्याचे कॉन्सर्ट्स भरवतो, जिकडे अमेझिंग. म्हटलं हा माणूस आपल्याला शक्यच नाही भेटणार ना एरवी. प्लॅन करून मी जर का शोधला की मला असा माणूस हवाय की जो एम्प्टी स्विमिंग पूल मध्ये क्लॅरिनेट वाजवतो, तर हा मिळणारच नाही आपल्याला. पण आम्हाला तो भेटला आणि मग आम्ही खूप अमेझिंग गप्पा मारल्या त्याच्याबरोबर. आणि आय विश आता एकदा कधीतरी जाऊन ऐकीन त्याचं. Yeah, and then from there we went, we took the metro through Berlin, went to the other side. We saw one club and then left because it was too crazy. And we went to a park and we had a beautiful walk through this massive park in the middle of Berlin in the middle of the night. And there's a zoo there, so we could see and hear animals late at night. आणि मस्त एकतर बाहेरच्या देशात एक चांगलं सेफ असतं, त्यामुळे यू कॅन गो इन दिस पार्क्स ॲट नाईट आणि यू डोंट. तर त्यामुळे ते एक अमेझिंग एक्सपिरियन्स होता. फायनली मग आम्ही 3-4ला म्हटलं आता जाऊयात घरी आता आपण. आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट चालू होतं आणि रस्ता सापडला तुम्हाला विदाउट लिहून फोन, घेतलं होतं विदाउट सगळं. हे. सो आपण आधी लिहायचो तसं सगळं Yeah. लिहून We घेतलेलं. both have a good sense of direction, so that helps. That works. I think this is a good tip for a holiday, is to switch off the phone and Yeah. really be in the moment. Yeah. And आपण बोलत राहतो, पण ते प्रत्यक्षात झालं की
जास्त मजा वाटते नाही की amazing असं अनुभव. असं झालंय ते. I think you can get a lot of anxiety if you've not done it before. But I think both of us, we started traveling before smartphones were a thing. And so that gives us the confidence to do it, so long as you have something written down, because you won't remember the names otherwise, because our brains are fried with all of this. So what I had done, my very first trip was a solo trip, was a trip to Japan, and I was 18 years old, and that was 2008. I'm remembering what year I was born in. So that was 2008, and for 6 weeks I was in Japan solo traveling with no mobile phone and just my Lonely Planet guide, and I'd have to go to internet cafes, plug in my digital camera, upload my pictures to Facebook, and that was how I traveled. And you find payphones, you do all of that stuff. So with that experience, after that, smartphones came in very quickly, and there was no Yeah. problems after that with travel. But I think Lonely Sarang's Planet done. used to be The guide द to गाईड. take म्हणजे मी around. पण Yeah. राजस्थान वाराणसी जेव्हा केलं होतं, जेव्हा मी 22-23 वर्षाचा होतो, तेव्हा सगळं लोनली प्लॅनेटमध्ये वाचून केलं होतं. मी आणि मोहित टाकळकर म्हणून आमचा एक डिरेक्टर आहे, आम्ही दोघं एका फिल्मच्या कामासंदर्भात फिरत होतो. तर ते सगळं म्हणजे कुठे खायचं, काय करायचं, ते पूर्वी तेच गाईड्स अवेलेबल होते. सो ते केलं असल्यामुळे आत्ता त्याचं दडपण नाही आलं. Yeah, it's curated now. I think that's the best thing, is having the curation. You have a short list. These are the good places to stay on budget. These are the Yeah. good places to stay with mid-budget. If you want to eat, these are the places in these areas. So you get the full experience. And now there's so much information available online. It's very difficult to know what to do. I think it's overwhelming when you see Yeah. so No, I much. think it's bookings is where you have to be. आम्ही त्याच्याबाबत चांगले नाही आहोत. ते व्हॉट यू गाईज डू आणि हे ते खूप उपयोगी पडतं. कारण काय, आय थिंक बुकिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. Yeah. कारण इव्हेंच्युअली तुम्हाला तुमचा प्रवास आणि स्टे जर का सॉर्ट असेल तर तुम्ही खूप इम्प्रोवाइज करू शकता. पण ते सॉर्टेड नसेल तर मग त्यातच वेळ जातो. At least मेन गोष्टी केल्या की बरोबर. then that leaves you time to do the हो, other हो, things. हो. Yeah. Paula, तू जपानचा आता मेन्शन केलास, and I know you really like that place, and I'd heard that that is the one place you would like both of you to travel. So why the love for Japan? I think it has everything that I love to experience while traveling. The people are very friendly and open. The food is fantastic. You have a mix of, city culture and nature, and the traditional culture also. Landscape, you've got, Sapporo, snowy capped mountains, to Okinawa with beaches and humid, tropical climate, everything in between. And I think I have such fond memories because I was on a really tight budget. I ended up hosteling everywhere and meeting the most strange random people. I met some guy who was like a Japanese motorcycle racing champion at a small little hostel. It was a rider's hostel, and I didn't know that. So it was meant for bikers. But I was staying there, Asats. And everybody who'd come in and stayed there, they did like one big potluck meal. We went to the grocery store and bought all of the food that was on sale because it was going to expire that day. And we took it back and we cooked it all in one big hot pot together. And that hostel also did not have baths. It had a toilet, but if you wanted to take a bath, you had to go out, because it was in a small town which was full of onsen, the hot springs. So there was, cheap baths everywhere. So the hostel just decided not to You build don't one. need a पण लिटरली दिस इज एक्झॅक्टली वेअर आपला देश बदलू शकतो. म्हणजे खरं ती जे सगळं सांगते की सगळ्या प्रकारचे ट्रॉपिक, म्हणजे हिमालयापासून ते बीचेस पर्यंत सगळं आहे. त्यानंतर वेगवेगळं सगळंही टेम्परेचर, आपल्याकडे कल्चरही आहे. आहे आपल्याकडे चीप राहण्याची सोयी पण आहेत, पब्लिक ट्रान्सपोर्ट सॉर्टेड आहे. आय थिंक जर का 3 गोष्टी फिक्स केल्या, एक म्हणजे स्वच्छता, जो सगळ्यात मोठा आपल्या ठिकाणचा प्रॉब्लेम आहे, आणि तो आपला प्रॉब्लेम आहे ना, गव्हर्नमेंटचा ना ह्या लोकांचा कोणाचा. आपण माणसं म्हणून त्याच्याबद्दल सतर्क नाही होत, आणि होतो आपण पूर्वी, आता नाही होत. दुसरं म्हणजे पाहुण्यांना त्रास न देणे.
म्हणजे आय यूज टू बी दॅट पर्सन जो म्हणायचा की हा हे बाहेरचे लोक येऊन उगीच शिव्या घालतात. पण नाव बिकॉज मी तिच्याबरोबर असतो, खास करून स्त्रियांना जेवढा त्रास दिला जातो, म्हणजे आय हॅव टू बी प्रोटेक्टिव्ह ऑलवेज अशा सगळ्या आणि ते tourism. करावं नाही लागलं ते पाहिजे. नाही लागलं पाहिजे. आपण तेवढे बरे माणसं आहोत की आपण हे थांबवू शकतो. आणि तिसरे एक गोष्ट म्हणजे हायजीन. म्हणजे पोट खराब होणं आणि हे ते आपण म्हणतो की आम्हाला काही नाही होत, तुम्हाला होतं. पण आपल्याला काही होत नाही ही पण चांगली गोष्ट नाही, कारण लाँग टर्म त्याचे परिणाम होत आहेत. म्हणजे स्वच्छ पाणी, स्वच्छ खाणं हे जर आपण फिक्स केलं तर लिटरली मी तिला ती जेव्हा जपानबद्दल सांगते तेव्हा मला असं वाटतं की अरे हे खरं तर आपल्याला सहज अचीव्ह करणं शक्य आहे. म्हणजे आपल्या देशाबद्दल पण हेच बोलतील, रादर बोलायचे आत्तापर्यंत. एक 30-40 वर्षापूर्वीपर्यंत लोक यायचे तेव्हा हेच बोलायचे, खूप स्वच्छ आहे, खूप सुंदर आहेत, खूप चांगली माणसं आहेत. तर ते आपल्याला जर अचीव्ह करता आलं तर इट वुड बी ग्रेट. अगदी बरोबर आहे तुझे म्हणतोयस ते. आणि ह्या छोट्या गोष्टी आहेत ज्या खूप इझिली करता येतील, त्या जर झाल्या तर आपल्या देशासारखा देश नाहीये जिथे फिरायला. प्रत्येक स्टेटमध्ये जाऊन आपण काहीतरी बघू शकतो. म्हणजे 10-15 दिवस सहज प्रत्येक राज्यात आपण घालवू अगदी शकतो. अगदी. पण नंतर मग तू जपानला गेलास की नाही गेला? सो त्याचं एक ट्रॅजिक परत गोष्ट अशी की 2021ला म्हणजे जेव्हा कोविड आला तेव्हा मार्च 31ला माझा शो ठरला होता जपानला, आणि आम्ही त्याच्या अराउंड ट्रिप प्लॅन करत होतो. आणि कोविड आला, त्यामुळे लॉकडाऊनमुळे ते कॅन्सल झालं. ते 6 महिने 8 महिने असं पुढे जातच राहिलं. तर वर्षभर 1.5 वर्ष गेलं कळलं पण नाही. आणि त्यानंतर जे मी म्हटलं तसं आमचं हे एक्सपान्शनचं काम फिल्म्समध्ये आणायचं ते इतकं झालं की ते घडूनच नाही आलेलं तेव्हापासून. आणि तेव्हापासून खरं तर आम्ही युरोप केलं, त्यानंतर कॅनडा केलं, मी US ला 2दा जाऊन आलोय, पण जपान राहिलंय. त्यामुळे मला असं वाटतंय की बहुतेक सिनेमा बनवल्यावर पॉला गिफ्ट म्हणून मला जपानला Let's hope so. पण मला सांग, मी चांगला सिनेमा बनवला तर नेशील ना. If it makes a lot of money, हा, then yes. पैसे कमवले तर तुला गिफ्ट मिळेल. कमवले तर नाही, नाहीतर चांगला काहीच बनवला. मिळणार इफ यू नाही. हॅव गॅरंटी दॅट इट्स गोइंग टू वर्क देन 100%. हा चल. Then ती ऍडव्हान्स मध्ये चला chicken लोक gifted प्रेक्षक to हे you. लक्षात ठेवा, ही क्लिप तुम्ही काढून ठेवा आणि मला देऊन ठेवा. नक्कीच देऊ. पण जपानचं पाहिलंस तर आता व्हॉट वुड यू लाईक टू डू? लाईक पॉला, हाऊ वुड यू टेक हिम? लाईक वुड यू लाईक टू गो इन द पीक सीझन विच इज द चेरी ब्लॉसम, और वुड यू लाईक टू सी दी ऑटम कलर्स देअर, और यू प्रेफर की एक जो पीक सीझन असतो तो सोडून, म्हणजे गर्दी असते तेव्हा खूप लोक तिथे जातात, तर ते सोडून एरवी, कारण जपान तसं पाहिलं तर वर्षभर अनेक वेगळे ह्यांनी आपल्याला दिसत राहतो आणि तेवढाच सुंदर दिसतो. सो व्हॉट वुड बी युअर फेवरेट टाइम? हाऊ वुड यू प्लॅन इट? कारण आता गिफ्ट द्यायचीच आहे, सो कसं नेशील? Gosh. See, honestly, peak season is not a bad idea because I went in May, June, and it started getting a bit hot and muggy, and it was actually quite quiet and empty. But I did miss a lot of the things where people were saying, oh, no, this is only during Sakura season, which is the cherry blossom season. What is the season? Sakura. पण तो कधी असतो? जनरली It's स्प्रिंग like असतो. Feb, March, mostly March, April. इट डिपेंड्स ऑन द वेदर. म्हणजे आता 1-2 वर्षापूर्वी उन्हाळाच एवढा लेट झाला की तो चेरी ब्लॉसम सीझनच लेट झाला, म्हणजे हिवाळा एक्सटेंड झाला. पण जनरली मार्च एप्रिल म्हटलं तर तो येतो. पण जपान मला वाटतं वर्षभर वेगळे रूप दाखवतच राहतं. Yeah, but I think fall is also a really nice idea because I decided that after the first trip, I would love to go and experience Japan more in towards a winter season. So it could be early spring or it could be like late autumn, because I thought Sapporo was a really cool place and it would be fun to go skiing in Sapporo. So go there in the winter months, you'll get, some फॉर skiing. मी आय एम ऑल्सो अ सिटी पर्सन. म्हणजे आम्हाला जेवढं बाहेर जाऊन नेचर अनुभवायला आवडतं, आणि आम्ही खूप वेळा त्याच्याबद्दल बोललोय, पण आम्हाला सिटीज पण तेवढ्याच आवडतात. म्हणजे मी आता रिसेंटली न्यूयॉर्कच्या एकदम प्रेमात पडलोय. म्हणजे बर्लिन आणि शिकागो तरी टॉप डेस्टिनेशन आहेत, पण न्यूयॉर्क म्हणजे जस्ट कल्चर आवडतं, म्हणूनच मुंबईत पण राहतो, म्हणूनच पुणे आवडतं. तर ते शहरांची कल्चर्स ही आम्हाला खूप मॅटर करतात. तर माझ्यासाठी अर्थात टोकियोमध्ये मला खूप वेळ घालवायचा आहे, कारण एक ती म्हटलं वन ऑफ माय फेवरेट क्युझिन्स जॅपनीज आहे. दुसरी गोष्ट म्हणजे फॅशन प्रचंड. हे कपडे सगळे तिकडून इन्स्पायर्ड आहेत, त्यामुळे त्यांचं फॅशन प्रचंड आवडतं.
सो ते नॉट जस्ट शॉपिंग आणि आय एम सेइंग लाईक जस्ट द वे ऑफ लिव्हिंग. हा. तर ते आणि तिसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आय लव्ह फोटोग्राफी. तर त्याच्यामुळे ते जे निऑन लाईट्स मधलं टोकियो जे आहे ते मला 100% बघायचं आहे. ती आता गिफ्ट लवकरच मिळणार आहे त्यामुळे know. ट्रिपचं प्लॅनिंग करायला काहीच हरकत नाही. Yes. तू आता शिकागो आणि न्यूयॉर्कचा उल्लेख केलास आणि ला जाणं बऱ्याच लोकांना इंडियामधून एक स्वप्न असतं, एक ड्रीम असतं. काय अशा गोष्टी त्यांनी नक्कीच बघाव्या न्यूयॉर्क किंवा काय एक्सपिरियन्सेस घ्यावे न्यूयॉर्क आणि शिकागोमध्ये? सो मी आता एक खूप वियर्ड कन्फेशन करणार आहे की मला अजिबात ला जायचं नव्हतं. अच्छा. माझी इच्छाच नव्हती कधी. माझा भाऊ तिथं होता आधी शिकायला, मग नोकरीला. माझे अनेक मित्र तिकडे आहेत. मला अनेक वेळा नाटकाचे असे ऑफर आले की आमचं नाटक चाललंय आणि आणि आम्हाला बरेच कोणीतरी आपले हवंय. लोक तिथे आहेत. जात असतात. हा हां. तर मला कधीच इच्छा नव्हती झाली. टिल आता आम्ही आई आणि मीचा एक शो घेऊन गेलो होतो. त्यानंतर स्टँडअपचा शो घेऊन गेलो होतो. आणि तेव्हा असं झालं ना की माझ्या बरोबरचे जे सगळे होते त्या कुणालाच काय करायचं माहित नव्हतं तिकडे. आणि तिथले जे स्थानिक आपले सगळे जे होते ते टिपिकल गोष्टी सजेस्ट करत होते की स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघ, हे बघ, ते बघ असं. आणि ते प्लॅन्स हे तर आम्ही ॲक्च्युली आमची खूप चांगली मैत्रीण आहे तिकडची सीमा म्हणून. तर तिच्याकडे असताना मी तिला म्हटलं की मी हॅमिल्टनचं तिकीट बुक केलंय ब्रॉडवेला. तर ती इतकी खुश झाली. ती म्हटली की थँक गॉड सारंग की म्हणजे महाराष्ट्रातनं तुम्ही आलात आणि तुम्ही हे बुक करता बिकॉज इट्स अबाउट कल्चर. सो जर तुम्ही अमेरिकेत जाणं असं आपल्याला असं वाटतं ना की अमेरिका, कारण आपल्याला ग्लोबलाइज जग असल्यामुळे आपल्याला वाटतं म्हणजे मॅगडी, कोक, हे ते फलाना हेच आपल्या डोक्यात आहे. बरोबर. पण अमेरिकेचं आपापलं कल्चर आहे आणि ते कल्चर जर तुम्ही अनुभवलं नाही तर मग तुम्ही अमेरिका बघितला नाही. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी फ्लोरिडाला गेलो होतो तर ते क्युबन इन्फ्लुएन्स आहे तिकडे सगळा. तर मी सिगार रोलिंग फॅक्टरीमध्ये गेलो होतो. तिथली लास्ट स्टँडिंग सिगार रोलिंग फॅक्टरी. तिकडे हाताने क्युबन्स बसून सिगार रोल करत असतात. आता मी स्मोक नाही करत पण तरी सुद्धा ते बघण्यासारखं आहे. म्हणजे ते आउटस्टँडिंग एक्सपिरियन्स आहे की ते हाताने ऍक्च्युअली एक एक पान चूज करतायत आणि रोल करतायत. किंवा तिथे एक टॅम्पा मध्ये एक छोटं टाउन होतं त्याचं नाव युबॉग सिटी का काहीतरी असं त्याचं नाव आहे. तर तिथे एक इंटरेस्टिंग गोष्ट सगळीकडे कोंबडे पळतात आणि अतिशय सुंदर कोंबडे. विचार पण येणार नाही आपल्या मनात की की अमेरिकेत अमेरिकेत हे आहे. ओके. तर कोंबडे आणि कोंबड्या त्यांच्या असं पळतात आणि तिथे फ्री होतं. कुठल्याही कोंबड्याला आणि कोंबडीला त्या सिटीमध्ये तुम्हाला केजमध्ये ठेवायला अलाउड नाहीये. तर मला काही कळेना की हे असं काय. मग आम्ही तिथल्या त्या एका सेंटरला गेलो आणि विचारलं. तर तिथे कळलं की ही क्युबन लोक होती, इथे येऊन राहिली होती. क्युबामध्ये असेच फ्री रेंज कोंबडे असायचे आणि त्यांनी एक कुठल्यातरी तिथल्या एका माणसाने एक कोंबडा पाळला होता आणि तो मोठा होईपर्यंत त्याच्याबरोबर होता. म्हणजे काय 10 वर्ष जे काही त्यांचं आयुष्य असेल तेवढा राहिला आणि तो गेला एक दिवस. तो गेल्यानंतर ह्याला कोंबड्यावर खूप प्रेम होतं. म्हणून तो तिथल्या कॉफिन मेकरकडे गेला आणि त्या कॉफिन मेकरला म्हटला की माझ्या कोंबड्याचं मला अंत्ययात्रा काढायची आहे तर मला ह्याच्यासाठी कॉफिन बनव. तर तो त्याला भरून आला कॉफिन मेकरला, कारण तोही क्युबाचा होता. तर त्यांनी गावात सांगायला चालू केलं की अरे ह्याचा कोंबडा गेला, ह्यानी कॉफिन बनवून घेतलं. तर त्या संध्याकाळी सगळे जमा झाले आणि म्हटले की आपण सगळे मिळून अंत्ययात्रा काढूयात. म्हणून त्या कोंबड्याची अंत्ययात्रा निघाली आणि ती अंत्ययात्रा निघाल्यानंतर सगळ्यांना असं लक्षात आलं की अमेरिकेत थोडीच नियम आहे की कोंबडे बाहेर नाही ठेवायचे, आपण का खुराड्यात ठेवतोय. म्हणून त्या शहराने लॉ पास केला सगळ्यांनी नागरिकांनी मिळून की आपण कोंबड्यांना फ्री ठेवायचं. तर आता हे कल्चरल आहे त्यांचं आणि इफ यू मिस दॅट, सो वेन एव्हर यू गो टू US तर तिथल्या प्रत्येक सिटीचं प्रत्येक कॉर्नरचं आपापलं कल्चर आहे. ते जर का जाणून तुम्ही फिरलात तर वेगळंच अमेरिका बघायला मिळेल. नाही, खूपच छान. आणि ऍक्च्युली हे शोधायला हवं, कारण आपण नाही तर एरवी जाऊन मॉन्युमेंट फक्त टिक ऑफ करून आलो तर ह्या गोष्टी दिसणार नाहीत आपल्याला. शिकागो मधला एखादा एक्सपिरियन्स जो तुला लक्षात आहे? अमेझिंग. आम्ही ज्या दिवशी पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा त्या नदीला ते हिरवं करतात. St. Patrick's Day. St. They dye Patrick's the Day. river green. अँड दॅट्स आयरिश ट्रेडिशन. तर ते आम्हाला बघायला मिळालं. तर ते सेंट पॅट्रिक्स डेला शिकागोला जाता आलं तर नथिंग लाईक इट. पण एक दुसरा एक अमेझिंग अनुभव म्हणजे शिकागोला गेला तुम्ही आणि जॅझ नाही ऐकलं तर मग काय उपयोगच नाही. म्हणजे जसं ते तुम्ही काय म्हणतात पुण्यात आलायत आणि तुम्ही ढोल पथकं नसतील अनुभवली किंवा तुम्ही काय म्हणतात आपलं गंधर्व महोत्सवाला गेला नाहीत तर तसं आहे ते. म्हणजे शिकागो आणि जॅझ गोज हँड इन हँड. तर मला प्रचंड आवडतं जॅझ म्युझिक. कळत काही नाही त्यातलं, पॉलाला कळतं पण आवडतं, अनुभव म्हणून आवडतं. तर ते जॅझ म्युझिक
आणि दुसरं शिकागोमध्ये काय म्हणतात आपलं आर्किटेक्चरली इट्स एक्स्ट्रीमली युनिक. Yeah. म्हणजे आपल्याला वाटतं सगळे स्कायस्क्रेपर्स आहेत. त्यांची एक टूर आहे, ती तर आहेच आहे गायडेड टूर, तुम्ही River केलेली असेल Architecture रिव्हर tour, the पॅट्रिक. river tour. हां, पण ते रिव्हर टूर केल्यावर आधी उतरायचं, कारण आपल्याला तिथून त्या रिव्हर मधनं दिसतं की हे असं बरोबर. बांधलंय, हे असं. आणि मग त्या बिल्डिंग मधनं चालत जायचं, की मग त्यांचा ग्रॅनाइट कुठला आहे, त्यांचं ऍक्च्युअल ती एक बिल्डिंग आहे ज्याला म्हणजे स्कायस्क्रेपर आहे पण खाली एवढीशीच आहे. तर ते किती आउटस्टँडिंग स्ट्रक्चर आहे हे बघण्यासाठी तिथूनच त्यामुळे चालण्याचं शहर आहे, खूप चाललं पाहिजे तिथे. म्हणजे तुम्ही आता बोलताय तेव्हा मला खरंच लक्षात येतं की असे एक्सपिरियन्सेस जे असतात त्यांनी ट्रॅव्हलच नाही तर एक थोडं आपलं लाईफ पण अजून एनरिच होतं आणि हे सगळं लक्षात राहतं बऱ्याच वेळा आपल्याला. म्हणजे प्रवास करून आल्यानंतर पण आपल्या आठवणीत हे कायमचं राहतं. मला तू इंडियात आलीस तेव्हा ऑफकोर्स फर्स्ट टुरिस्ट म्हणून आली, आता तू इथे राहतेस. असे काही अनफॉरगेटेबल एक्सपिरियन्सेस तुझे इंडियात असतील किंवा इंडियातली तुझी फेवरेट जागा किंवा फेवरेट ट्रिप काय होती? I think one of the most memorable and really special trips we had was when we went on this Ride After Dark tour in Rajasthan. It was Okay. run by Royal Enfield, and we got to ride on Royal Enfield motorcycles with a group of, I think, around 10-12 people. Yeah. And we went to, we stayed in like palaces, we stayed in the dunes, and every night after driving from one place to the next, we would. सो राईड आफ्टर डार्क म्हणजे So, संध्याकाळी राईड. So we would ride in the day. Okay. We would park set up, and then we would take cameras and we would go out into the middle of nowhere, and we would look at the stars and take astrophotography. सो त्यांचे नवीन बाईक्स लॉन्च झाल्या होत्या, त्याच्यासाठी काही इन्फ्लुएन्सर्स बरोबर त्यांनी ते कॅम्पेन केलं होतं. सो वी रोड द बाईक्स. रोज आम्ही 200-300 किलोमीटर, म्हणजे आता समजा जैसलमेर टू जयपूर गेलो किंवा जे काय असेल डेस्टिनेशन, तर ते डेस्टिनेशन दिवसा करायचो. एकदा जैसलमेरला पोचलो की तिथून मग आम्ही रात्री, म्हणजे तिथे एका ठिकाणी खूप छान ठिकाणी राहायची सोय असायची, पण मग रात्री बाईक्स घेऊन आणखीन एक छोटी टूर करायची 40 किलोमीटरची. आणि तर तो अनुभव विलक्षण होता. आणि ते ऍक्च्युली भाटुपा म्हणून आमचा जो ट्रॅव्हल चॅनल आहे त्याच्यावर तो कव्हरही केलाय. तेव्हा तो चॅनल अगदी नवीन होता, त्यामुळे लोकांना माहीत नव्हतं. पण तेव्हा ते टुरिंग पार्टी चालू करायचा उद्देशही ते होता, कारण आमचं म्हणणं होतं की इन जनरल भारतामध्ये प्रवासाचे निकष बदलले पाहिजेत. आता बदललेत खूप, पण एक 10 वर्षापूर्वी वेगळे होते. कारण त्यामुळे आम्ही तो एक 3 days in 3000 नावाचा बॅकपॅकिंगचा शो केला होता. तो खूप फेमस आहे. इंद्रजित मोरे म्हणून त्यांनी तो होस्ट केला होता, आणि आता त्यांनी त्याच्यावर पुस्तकही लिहिलंय त्या अनुभवांवर. पण त्याचा स्रोत जो आहे तो आत्ता पॉल आणि मी आमच्या लग्नाचं जी अनाउन्समेंट आहे ती आमच्या घरच्यांना आम्ही वाराणसीत सांगितलं. गंगेच्या मध्ये जेव्हा सूर्योदय होतोय तेव्हा सांगितलं की आम्ही लग्न करतोय असं. तर तो अनुभव बोलून पण माझ्या अंगावर काटा. इट साउंड्स सो स्वीट. त्याचं कारण म्हणजे माझा पहिल्या आयुष्यातला बॅकपॅकिंग अनुभव वाराणसीचा आहे, आणि तो लाईफ चेंजिंग होता. मी जर का वाराणसीला गेलो नसतो तर मी पुण्यात एका संकुचित एका माइंडसेटमध्ये राहिलो असतो. मी एका सिनेमाच्या द ब्राईट डे नावाचा सिनेमा होता ज्याच्यात मी काम केलं होतं, मोहित टाकळकरनी बनवला होता. तर त्याच्या रिसर्चसाठी म्हणून आम्ही राजस्थान वाराणसी अशी एक बॅकपॅकिंग ट्रिप केली होती, आणि मी वाटेल तिथे राहिलो होतो आम्ही, वाटेल तिथे. तर माझा एक खूप क्लोज अनुभव आहे. हरिश्चंद्र घाट म्हणून एक तिकडचा घाट आहे जिथे अंत्यसंस्कार होतात, तिथे पण होतात. तर तिथे आम्ही राहत होतो, आणि रात्री मला काहीतरी भजन ऐकू आलं, आणि आम्ही अत्यंत, म्हणजे पैसेच नव्हते, म्हणजे तोच थॉट होता की विदाऊट पैसे राहायचंय, 3 days in 3000 सारखंच. तर 200 रुपयाच्या रूममध्ये राहत होतो. तर तिथून आम्ही खूप आवाज येत होते म्हणून खाली आलो, भजन चालू आहे म्हणून खाली आलो. तर तिथे काही साधू बसलेले होते, आणि त्यांचा गाणं बिणं चाललं होतं. आम्ही गाणं गातोय वगैरे वगैरे सगळं झालं. आणि शांतीत क्रांती मगाशी उल्लेख केला, त्यात पार्ट 2 मध्ये हा सीन आहे. ओके. आलोक बरोबर घडतो. तर म्हणजे लाईफ चेंजिंग अनुभव काय तर हा सगळ्यात आहे की तिकडे बसलोय घाटावर, रात्रीची वेळ, समोर गंगा आहे, फॉग आहे, परत सुंदर दिसतंय सगळं हे ते. तर तो साधू म्हटला की चहा घेणार का, तर आम्ही हो म्हटलं. आता ते सगळे त्यांचं चालू होतं, त्याची चहा बनतोय, तर तो इनफ उकळला नव्हता.
तर हा चालत गेला आणि तिकडे एक अस्ती झालं होतं म्हणजे त्यांचं हे. तिथून एक लाकूड घेऊन आला आणि त्याने ते त्याच्यात खुपसलं आणि त्याच्यावर त्याने चहा बनवायला चालू केला. आता मी तिथं विचार करतोय हे आपल्याबरोबर आत्ता काय घडलं मला कळत नाहीये. पण ह्यांच्यासाठी हे जीवन आहे. ते तसेच जगतात रोज आणि त्यांना काही नाही होते आणि ते तसेच आहेत. आणि मी जर तिथे राहणार आहे तर हा त्याचा अपमान आहे जर का मी हे जज केलं तर. आणि मी घेतला तो चहा आणि आय थिंक माझा सगळा दृष्टिकोनच बदलला. भरपूर गोष्टींबद्दलचा इम्परमनन्स, कुठलीही गोष्ट परमनंट नाहीये, जीवन काय मृत्यू काय हे ते म्हणजे फिलॉसॉफिकली खूप मोठा बदल त्या रात्री घडला. हा सीन त्यामुळे शांतीत क्रांतीमध्ये पण आहे. मी जेव्हा जेव्हा लोकांना माझ्या प्रवासाबद्दल सांगतो त्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा होता. त्यामुळे भारतात लाईफ चेंजिंग अनुभव खूप मिळतात. पॉला, यू हॅव एनी इन इंडिया लाईक समथिंग दॅट रिअली मूव्ड यू और When I guess when I have to think of it on the spot, I have trouble coming up with Yeah. an example. Nothing's coming to mind right now. ॲक्च्युली आय हॅव अ क्वेश्चन फॉर यू पॉला. यु नो, तू मराठी बोलतेस, खूप छान मराठी बोलतेस, पण लोकांना हे माहिती नसतं. सो आय एम शुअर भारतात फिरताना असं एकदा नाही अनेकदा झालं असेल की ते काहीतरी बोलून गेले आणि तुला कळलं. हो. सो त्याच्या काही स्टोरीज सांग आम्हाला. Actually, that's the funny thing about learning another language. You most of the time, I thought that I'll be learning Marathi and I'll catch people speaking about me behind my back and I'll be able to turn and say, "Hey, I know what you're saying." Mostly that's not been the case. People are very sweet. I think the only time it's happened is on a film set and the makeup artist is saying, "Khub gori hai na." Like just talking about like my white skin or something, and that's it. That mostly I've had positive experiences. महाराष्ट्रात बरी वागतात लोक. मला बरं वाटलं हे ऐकून की महाराष्ट्रात आपली खूप बरी लोक सगळी चांगली वागतायत. म्हणजे आणि अजिबात मला कॉन्ट्रोवर्शियल तुम्ही ह्याचं रील बनवलं तर कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट म्हणून नाही म्हणत आहे, पण सगळ्यात चांगला प्रवासाचा अनुभव आमचा केरळ म्हणजे पॉला बरोबर, फॉरेनर्स बरोबर केरळ आणि महाराष्ट्रात आहे. Oh, correct. Actually, like with my family, with my sister, my mother, we've done a lot of travel together, especially in Kerala, and it's very nice and easy to get around. But I think, hands down, traveling in Konkan and in interiors of Maharashtra has been one of those places where you just feel very safe and the food is good. People are very welcoming and warm. तो अनुभव आम्हाला बऱ्याच ठिकाणी नाही येत. खास करून जर का व्हाईट स्किन बघितलं आणि हे ते तर किंवा इव्हन वाय व्हाईट स्किन, इव्हन आपण म्हणत एशियन्स असतील किंवा ब्लॅक स्किन, आपण स्वतः आपल्यापासून travel वेगळे केला काही तरी. वेगळे दिसणारी लोक असतील तर त्यांना बऱ्यापैकी छळतात बाकीच्या ठिकाणी. पण महाराष्ट्रात म्हणजे अभिमानाने सांगू शकतो की सगळ्यात कमी त्रास होतो ह्याचा. Yeah. आणि कदाचित म्हणूनच दापोली मला वाटतं तुम्हाला दोघांनाही खूप आवडतं. You know, whenever we think of Dapoli also, see, Dapoli is a beautiful place because you have Dongar, you have Samudra, you have everything. The beaches are so nice. It's quite clean. But every time I think of Dapoli, my mouth starts to water because I just remember this one little shop, Hole in the wall. hole in the wall shop where you can buy fish and they have these fish thalis, but they have this crab lollipop. ओ वाव. माझं तोंडच पाणी आलंय. This crab lollipop is so good. I would go to I would drive 6 hours to Dapoli anytime just to go eat that. It's so good. भाटुपाची आणखीन ती गंमत आहे की आम्हाला भाटुपामुळे अशा गोष्टी खायला मिळत आहेत. म्हणजे मला मी कमी खातो, पॉलाही कमी खाते आणि त्याच्यामुळे खातो तर पण मग ते खायची आवड हा, आहे. पण ते Food खूप आहे, भारी right? पाहिजे. हा. हा म्हणजे It has to be the best even though हा, less. तर right? त्यामुळे A शोधून lot of शोधून research goes into food more than anything. Yeah. हा फिरायला जाताना ट्रिप्स त्याच्या अराउंड प्लॅन करा. I can कुठे sleep in a खायचंय. dirty bed, but I want to eat good food. आणि आता तर आमच्याकडे एक एक्का अमेय कदम तो सध्या सगळ्यात पॉप्युलर आहे आमच्याकडचा
फेस भाडीपाचा अमेय कदम, आणि तो तर अशा अशा जागा शोधून काढतो. म्हणजे उदाहरणार्थ आम्ही सोलापूरला गेलो होतो आणि मी आमचा एपिसोड शूट करणार होता. तो म्हटलं आपल्याला सारंगना सीख कबाब खायचे. तर मी म्हटलं की सोलापूरला जाऊन तू हे काय शोधतोयस, तिथे इतर इतक्या गोष्टी आहेत वगैरे वगैरे. तो म्हटला नाही नाही, त्यांचं भाजनालय आहे, चाकोले भाजनालय, जे सगळ्यात फेमस आहे. तर म्हटलं भोजनालय असेल, तर म्हटलं नाही भाजनालय. तर मी म्हटलं की बरं. आता मी खूप कन्फ्युज होतो की मी पण सोलापूरला इतक्या वेळा गेलोय, कधी ऐकलं नाहीये. आणि इट टर्न्ड आउट टू बी वन ऑफ द मोस्ट अमेझिंग गोष्ट जी महाराष्ट्रात मिळते. समोर मटण विकत घ्यायचं, इथे त्यांच्या इथे भाजलं जातं चुलीवर. आत त्यांचीच म्हातारी तिकडे भाकऱ्या थापत असते, बिस्किट भाकरी. त्यांच्याच घरात मांडी घालून बसायचं, ते तिथल्या तिथे भाजतात, सीख कबाब बनवतात, जे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्राच्या सगळ्याचा इन्फ्लुएन्स असलेला आहे. आणि तिथे एक स्टू सारखं कढाई बनते आणि मग ते कुस्करून भाकरी आणि हे तिथे मिळतं. आणि ते त्यांचं कल्चर आहे. आणि अनेक भाजनालय आहेत अशी तिथे. हे मला सोलापूरला राहून, त्यामुळे फूडच्या अराउंड जर का तुम्ही प्लॅन केली ट्रिप तर आनंदी. तो बोलताना माझ्या तोंडाला सुद्धा पाणी सुटायला. तुमच्या भाटुपावरच मी पाहिलं होतं पुण्यात नॉनव्हेज कुठे खावं, आणि ते इतकं अमेझिंग होतं की म्हटलं हे सगळं आता टेक ऑफ करायला हवं. सो असं कुठे केलंय की फूड साठी ट्रिप प्लॅन केली, किंवा एअर तिकीट बुक करायच्या आधी रेस्टॉरंट ठरवलं की इथे इथे जाऊया आणि आयटनरी बदलली? हो, तसं आमचं मी ते स्टँडअपच्या शोला, कारण भरपूर फिरतो, तर स्टँडअपच्या शोला आम्ही गेलो होतो. रॅले म्हणून एक RTP नावाची जागा आहे. तर ते इमॅजिन करूयात आपण आपलं पवईला वगैरे गेलं असं. म्हणजे IITचा सगळा भाग आहे, तिकडच्या सगळ्या टेक्निकल इन्स्टिट्यूट्स तिकडे आहेत. त्यामुळे तिथे काही, हे कुठे? अमेरिकेत आहे. आणि त्यामुळे तिथे काही नाहीये, काहीच जस्ट ऑफिसेस आणि युनिव्हर्सिटीज आहेत. 5 युनिव्हर्सिटीज आणि रिसर्च सेंटर्स आहेत. ओके. आणि काही फार्माच्या कंपनी एवढंच आहेत. तर त्यामुळे काही तिथे हे नाहीये, म्हणजे फिरण्यासारखं काही नाही. तर आम्ही बहुतेक त्यातल्या रॅली भागात होतो, आणि जे उरलेले 2-3 युनिव्हर्सिटीज आहेत, तर तिकडच्या युनिव्हर्सिटीला मी आमच्या सगळ्या लोकांना म्हणत तिकडे जायचं, आपल्याला तिथे जायचं, तिकडे एक म्युझियम आहे बघायचं वगैरे. तर काही म्हटलं नाही आहे तिकडे म्युझियम वगैरे. तर ऍक्च्युली त्यातला माझा हेतू असा होता, तिकडे एक हॉटडॉग्स आहेत. तर त्यांनी मी ऑनलाईन कुठेतरी वाचलं होतं की असे मोठ्या, आणि युनिव्हर्सिटीजमध्ये भरपूर वेळा रॉकस्टार्स आणि असे सगळे लोक जातात ना परफॉर्म करायला, त्यांचे शोज वगैरे. त्या सगळ्यांनी सांगितलं होतं ते हॉटडॉग्स आहेत ना, तसे आम्ही अमेरिकेत कुठे खाल्ले नाही. आणि एक आजी आजोबा आहेत, ते बनवतात, आणि फक्त हॉटडॉग्स मिळतात आणि कोक मिळतं, बाकी काही नाही मिळत. असं एक त्यांचं रेस्टॉरंट आहे. त्याच्याबद्दल ऐकलं होतं मी. हट्टानी ह्यांना तिथे पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही, काही नाही, तर मी कॅब बिग करून तिथे गेलो होतो. पण इट वॉज ॲब्सोल्युटली वर्थ इट. यू प्लॅन्ड एनिथिंग अराउंड फूड? शी विल डेफिनेटली गो टू दापोली फॉर क्रॅब लॉलीपॉप. हे आपल्याला माहिती आहे. पुढची ट्रिप तशी प्लॅन होईल. एनी अदर प्लेस इन इंडिया वेअर यू विल गो फॉर जस्ट फॉर फूड? In India. Or anywhere. See, I really want to go to Spain for food. I love Spanish food, tapas and all of that. I really, really want to go to Spain for food. San Sebastian. Yeah, Bilbao. food, wine, that would be amazing. Does alcohol count? Because I'll go Of back to course it Scotland to do the whiskey? distilleries. Because when we did our road trip, Sarang limited me to 2 distilleries for the trip. But then he has to drive on that day. and then आणि you can आणि do all the माझं tasting. पहिलं स्कॉटलंड ट्रिप होती. म्हटलं आपल्याला, आपण 5 दिवस फक्त डिस्टिलरीला नाही जाऊ शकत, 1-2 दिवस ठीक आहे. Which is fair. But we saw one of the best, Macallan we saw. Yes, Macallan and Talisker. I think those were 2 good choices. Yeah. Then definitely Mexico again. For some Mexican food is And a what place is I want to eat that tacos. famous wine valley Where? in In California? yeah. म्हणजे नापा आणि सोनोमा सोडून बोलताय. Yeah, Napa Valley. Napa Valley. Yeah. I think that's I it. want to go दॅट इज डेफिनेटली समथिंग यू शुड डू. आणि तिकडे एक म्हणजे व्हॉट आय लाईक अबाउट नापा इज की त्यांनी एक ट्रेन पण ठेवली आहे, विच इज द वाईन ट्रेन. कारण एरवी वेन यू आर टेस्टिंग अल्कोहॉल यू कॅन ड्राईव्ह, Yeah, राईट? perfect. So then what do you do? So then sit on the train, stop at a winery, taste it, Napa. hop on the train again and go ahead. So मला जर ही आयडियाच खूप कॅलिफोर्नियातले आवडली. आमचे जे कोणी मराठी मंडळ आहेत बघत असाल तर आम्हाला प्लीज स्टँडअपला बोलवा, कारण आम्हाला नापा व्हॅलीला जायचंय. Actually, one of the best food experiences I've ever had traveling was in Australia.
Okay. We Oh, were, nice. yes, we I were on mean, the home Gold to Coast. the MasterChef Australia was so famous. Yeah. Of course. Yeah. So Sarang and I went on different trips. I Okay. went with Anusha Nandakumar, our partner, and Mithila Palkar. Okay. And three of us, we went, it was right before COVID lockdown. So people were worried and things were getting shut. And we were at Gold Coast and we were supposed to have a trip to see the reefs and do some water sports and things. And it got cancelled because of COVID. And so just as like a final trip before we had to fly out the next day, they booked us on a food tour on the plateau just above the Gold Coast. And for one full day, we are going to different farms and trying local Australian ingredients, indigenous things like the Davidson plums and finger lemons, bakeries, Nice. cheeses. And the full day we were just eating. And we saw platypuses, and it was a really special experience. And I was so happy because I thought, like, ocean. Okay, TK, I love the ocean. Would love to see the Great Barrier Reef and Gold Coast, properly one day when I can go in the water and spend time also. But that food tour was really unique, really, It really sounds unique. amazing. Yeah, I It would do does that sound again. amazing. Yeah. Yeah. Great. सारंग, तू आत्ता स्टँडअपचा उल्लेख केला आणि तू स्टँडअप हे जगभरात केलेलं आहेस, म्हणजे अगदी अराउंड द वर्ल्ड केलेलं आहेस. सो लोकांचा रिस्पॉन्स बदलतो का इतर, म्हणजे वेगवेगळ्या, काय तुझा अनुभव कसा आहे? मला सगळ्यात चांगला अनुभव युरोपमध्ये आला. कारण काय होतं की आपण काय किती उपलब्धता आहे त्याच्यावर तुमचं, म्हणजे जसं आपण परदेशातला माणूस भारतात आला जास्त वडापाव खातो, तेच लॉजिक आहे. US मध्ये UK मध्ये काय आहे की खूप उपलब्ध आहे, सतत कोणी ना कोणीतरी जाऊन काही ना काहीतरी परफॉर्म करत असतात. तर तिथे ऑब्व्हियसली ते खूप प्रेम करतात आणि डोक्यावर घेतात. पण जेव्हा आम्ही युरोपला होतो तेव्हा ते त्यांच्यासाठी कोणीतरी अवतरलेत जमिनीवर, असं आम्हाला एक रॉयल ट्रीटमेंट होती अचानक. आणि रॉयल ट्रीटमेंट नॉट इन द सेन्स की काहीतरी लाड करतात. युएसची लोक खूप जास्त लाड करतात, अति लाड करतात. म्हणजे कधी कधी असं दडपण येतं की अरे बापरे, तुम्ही आल्यावर मग आता आम्ही काय करणार असं. पण इकडे युरोपमध्ये त्यांना त्याची किंमत खूप वेगळी होती त्यांना, तर त्यामुळे त्यांनी पण फरक पडतो. दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की इन जनरल युरोपमध्ये आर्ट आजूबाजूला पण खूप आहे. तर ते आर्ट फॉर्म म्हणून बघतात एंटरटेनमेंटच्या उन्हे, तर तो परसेप्शन बदलतो. पण त्याच्या उलट अमेरिकेमध्ये नंबर्स, म्हणजे जे आत्ताच्या टूरला मला मिळालं की एवढ्या संख्येने परदेशात आपल्या मराठी भाषेत बघायला एवढी लोक येणं आणि एवढं प्रेम दाखवणं, ते अविस्मरणीय आहे. म्हणजे मी म्हटलं तसं मला US फार काही इच्छा नव्हती कधी जायची, पण आता मी परत परत जात राहीन बिकॉज हा अनुभव आपल्याला दुसऱ्या देशात जाऊन मिळणारच नाही कलाकार म्हणून, की एवढे आपले मराठी लोक आहेत तिथे. तर तो एक आहे. मला असं वाटतं की त्यातल्या त्यात अजून कुठे कमी पडतंय, म्हणजे की हे तर म्हणजे UK अजून मी पुरेसं केलेलं नाहीये, सो ते बघायला आवडेल. आणि दुसरी गोष्ट आणखीन एक हे होतं की तुमचं कॉन्टेंट बदलतं. तुम्ही ज्या देशात जाल त्याप्रमाणे तुम्हाला भाषा म्हणण्यापेक्षा डिलिव्हरी थोडी बदलायला लागते. जसं आता माझा एक अपर मिडल म्हणून नावाचा शो आहे, जो मी घेऊन फिरतो वेगळ्या देशात. तर तो इट्स अबाउट बिंग अपर मिडल क्लास. आणि मी US मध्ये पोचलो आणि ट्रम्पनी H1B विजावाल्यांवर एक बॉम्ब फोडला. तर कॉन्टेंट अख्खा बदलून गेला. कारण माझा कॉन्टेक्स्ट हा होता की जर का तुम्ही $1,00,000 वर्षाला कमवत असाल, तर तुम्ही अप्पर मिडल क्लास होता ह्या देशात. पण त्यांनी $1,00,000 हे H1B ची फी ठेवली होती. तर त्याच्यामुळे म्हटलं की आज तर तुम्ही सगळे गरीब झालात. तर तिथून कॉन्टेक्स्ट बदलतो. सो तुम्ही कुठल्या देशात आहे त्याच्याप्रमाणे तुमच्या कॉन्टेंटचा अख्खा कॉन्टेक्स्ट बदलतो. तुम्ही दोघं बोलताय तेव्हा एकतर तुमचे हे मस्त एक्सपिरियन्सेस सगळीकडे घेतलेले आहेत, त्यातून आम्हालाही ऐकायला बरं वाटतंय. आणि एक लक्षात येतंय की काम आणि ट्रॅव्हल हे सुद्धा ह्याचा एक छान, म्हणजे कॉम्बिनेशन कसं करावं हे तुमच्या दोघांकडून बघायला मिळतंय. म्हणजे सगळीकडे तुम्ही जाताय, कामासाठी जाताय, बट
यू आर ऑल्सो टेकिंग द टाइम टू एन्जॉय द डेस्टिनेशन आणि खूप महत्वाची गोष्ट आहे. आय थिंक आर्टिस्टना तो मुभा आहे. त्यामुळे हम्म. आर्टिस्टने तर ते केलंच पाहिजे, की तुमचं काम जर का अशी जोडून घेता आलं, म्हणजे फिल्म मेकर्सने जाऊन वेगळ्या ठिकाणी फिल्म्स लिहिल्या पाहिजेत. म्हणजे आम्ही शांतीत क्रांतीचा फायदा तोच होता, की आम्ही महाराष्ट्रातनं, मध्य प्रदेशमधनं, UP मधनं उत्तराखंडपर्यंत गेलो. तर तो प्रवास करायला आम्हाला पण तेवढीच मजा आली, की Yeah, we would have never had a chance to. I wouldn't have probably ever visited, say, Mathura Vrindavan without having the opportunity to like go several times through recce's Yeah. and shoot and all of that. It's a very special way to experience a place with location recce's because you really are scouting for unique spots to shoot, which are beautiful and quiet and easy also to access. माझे बाबा म्हणायचे, की त्यांना माझ्या बाबांना शम्मी कपूरचे सिनेमे आवडायचे खूप, काश्मीर की कली आणि हे ते. तर ते म्हणायचे, की तुम्ही ते जे रिअलिस्टिक सिनेमे करताना मला आवडत नाहीत. कारण मग काय, मग घरात बसून तेच बघायचं, बाहेर जाऊनही तेच बघायचं. त्याचं जेव्हा हे असे पिक्चर असतात ना, जेव्हा ते काश्मीर वगैरे दाखवतात, तर मग मला बरं पैसे देऊन वाटतं. सगळं बघता येतं. तर त्यामुळे आय ऑलवेज फील, की आम्ही सुद्धा असे सिनेमे म्हणजे डेस्टिनेशन वेडिंग सारखं डेस्टिनेशन फिल्मिंग केलं पाहिजे. नक्कीच. आणि आय थिंक मराठी कंटेंट तर नक्कीच हो. पोचलं पाहिजे. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर जेवढं जाईल आणि जेवढं हो. आपल्याला दाखवता येईल तेवढी आम्हाला मजा येईल ते Correct, बघत राहायला. correct. सो दॅट वुड बी ग्रेट. एक तुम्ही आता एवढं फिरलाय, पण ऑफकोर्स प्रत्येकाची एक ट्रॅव्हल बकेट लिस्ट असते. आपल्या मनात असतं इथे जावं, अजून करावं. सो तुमच्या दोघांचे फ्युचर डेस्टिनेशन्स काय आहेत? कुठे जावं असं वाटतंय दोघांना? किंवा काही प्लॅन्ड आहे का? स्पेन, आय थिंक दोघांसाठी Spain स्पेन is- 100%. It's been on the list for a few years. पोर्तुगल. Spain and Portugal together. Yeah. And goes well hand in hand. Yeah. That's actually when we were initially planning our wedding, we thought that it's a perfect middle ground for his family and my family to come to a destination wedding. But then we realized since we'd never been before, it would just be very difficult to plan. Maybe and that could be the buddy moon. yeah, we could do a buddy moon. Sounds good. That's what I would love to do Spain and Portugal. Baki, I think फूड साठी ऑफकोर्स मेक्सिको. Mexico 100%. पण Also ते culture. अमेरिकेला जाताना कधीतरी थांबून जाऊ बरोबर. शकतो. पण फूड And Sarang has become a big fan of Mezcal. mezcal. So food, alcohol, and I really feel like Mexican music and art culture is very special and unique. I really want to go and see the contemporary art scene. Yeah. Like Mexico City has a lot of really cool stuff going on. वाराणसी पासून, जपान पासून, मेक्सिको, USA आणि युरोप ऑफकोर्स फिरता फिरता तुमच्या दोघांबरोबर खरंच खूप बरं वाटलं. म्हणजे आय थिंक वी रिअली ट्रॅव्हल्ड ऑल अराउंड द Yeah. वर्ल्ड. सो जाता जाता आपल्या सगळ्या व्ह्युअर्ससाठी तुमच्या दोघांकडून काही ट्रॅव्हल टिप्स आवडतील. त्यात एक तर मी सांगते, पण पुढचे तुम्ही तुमचे सांगा. म्हणजे कपल स्पेशली ट्रॅव्हल करतात आणि मी खूप वेळा पाहिलंय तुमच्या दोघांचं एकच भांडण झालं, बट आय हॅव सीन अ लॉट ऑफ आर्ग्युमेंट्स कम अप. सो हे नो आर्ग्युमेंट ट्रॅव्हल कसं करावं कपल्सनी? व्हॉट इज युअर सिक्रेट? Communication 100%. But I think one of the reasons why we work as a couple is because we both connect on travel, the way we like to travel. Coincidentally, ended up being the same. When we started dating, he was showing me around Pune. He was showing me all the things he appreciates and loves about Pune that I would appreciate. And I also loved it. And I think if I would have not been interested and I would have said, oh, let's, I don't know, go skydiving or something, that probably would have been a disconnect for both of us. But since we anyway had that good connection, that number one really helps. आणि टिप्स. Tips? My favorite tip, and it's not just for travel, but life hack, is to just carry, it's very silly, just carry an empty spray bottle ओके. wherever you go. Because if you have packed, yes, very you're living out of a important. suitcase and you're going out for dinner or something, you pull out your dress or your pants and they're full of wrinkles. You just fill up your spray bottle with water, give it a spray down. And you don't have to iron it. Oh, Once wow. it dries, all the wrinkles That's will so go. cool. and I can promise this works. हे Wow. जॅकेट आता अख्खं याच्या आधी रिंकल्ड होतं. Uh-huh. मी ह्याच्या पाण्याचा स्प्रे मारून आला कारण वेळ नव्हता म्हणून.
आणि दिस वर्क्स. यू हॅव टू जस्ट Wow. पुट इट ऑन हँगर, यू हॅव टू स्प्रे इट फॉर अ वाईल. आवरत तोपर्यंत ते आपोआप सरळ होऊन जातं. आय That's मीन my दिस इज वन ऑफ द मोस्ट युनिक टिप्स आय हॅव एव्हर हर्ड. कारण इतर सगळे ऐकले पण हे वेगळं आहे. आणि सारंग तुझ्याकडून सो दोन टिप्स आहेत. एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे चाला. हम्म. कुठलंही शहर जसं चालत बघता येतं तसं दुसऱ्या कुठल्याच मार्गाने नाही बघता येत. म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट, कॅब्स, हे ते सगळं बाजूला ठेवून जस्ट स्टार्ट वॉकिंग. वेर एव्हर यू आर, डम्प युअर बॅग, वॉक आउट. आणि एक तुम्ही 2 ब्लॉक्स चालून आलात की तुम्हाला कळेल की शहर काय आहे आणि त्याच्यातनं तुम्हाला माहिती कळेल काय करायचंय ते. Mm. अँड द सेकंड इम्पॉर्टंट टिप इज की काही झालं तरी तिथलं जे लोकल फूड आहे ते ट्रायच करा. Mm. भारतीय सवय आहे आपल्याला की आपण इंडियन फूड शोधत राहतो. तर ते खा तिकडे जाऊन. म्हणजे तुम्हाला रोज जमणार नसेल आणि काही लोकांना पॅलेट तयार नसतं, त्यामुळे हरकत नाही. पण एक डिश तरी बाहेरची खाऊन आलो आपण. उदाहरणार्थ माझी आई आता पहिल्यांदा ट्रॅव्हल केलं कॅनडाला आणि आम्ही तिला जाताना सुशी बद्दल खूप सांगितलं होतं आणि शी वुड हॅव नेव्हर ट्राईड. कारण ती म्हणते ते कच्चा मासा असतो वगैरे आणि ती काही नॉनव्हेज खात नाही. तर म्हटलं नाही, व्हेज सुशीज आर बेटर दॅन नॉनव्हेज. आणि तिने सुशी खाल्ली. आता ती लिटरली मागून घ्यायला लागली. It was her favorite food in Vancouver. Yeah. Was the sushi. आणि यू नेव्हर नो, माझी आई अजिबात कधी असं ट्राय करणार नाही. पण यू नेव्हर नो व्हॉट यू विल लाईक. सो ट्राय लोकल फूड 100%. यू डोंट नो टिल यू Yeah. ट्राय. Yeah. Actually, and I would say if you don't know where to eat, my biggest suggestion is if you are going to a pub or a restaurant, go to the bar and ask the bartender where we should go eat. Because the people who work in the bars, not just the servers can give good advice too, but the people bartending are very much deep into the food and beverage industry. They're not just like high school students doing summer jobs, but bartenders are adults working in food and beverage. And they will give you great recommendations. Yeah, that's true. That's I'm very so happy you mentioned that because most of the youth is now on Instagram and ते फक्त Instagramवर बघतात कुठे जावं आणि ते बरेच वेळा गेलं की ते तसं नसतं. ते किंवा सगळं मार्केट दिसत नाही. करता येतं. हां. त्याच्यामुळे तिथल्या लोकांनी सांगितलेलंच खायचं. थँक्यू सो मच. दिस वॉज अमेझिंग. खूप मजा आली. थँक्यू. आणि तुमच्या या सगळ्या सुंदर मेमरीज जशा आहेत तशी आम्हाला सुद्धा तुम्ही दोघं इथे आहात याची मेमरी ही कायमची राहावी म्हणून आमचं देखील एक मेमरी बुक आहे. तर Oh, त्याच्यावर amazing. नक्कीच तुमच्या दोघांचे रिव्ह्यूज आणि काही थॉट्स घ्यायला आम्हाला आवडतील. अमेझिंग. Naki. Thank you. Yes, thank you. नाही, आम्हाला बोलवलं तर आम्हाला त्याचा खूपच आनंद आहे आणि आम्हाला खूप मजा आली की एकतर आपण खरंच अराउंड द वर्ल्ड तू म्हणलीस तसं फिरून आलो. त्यामुळे वीणा वर्ल्ड ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. हा शो नक्की बघा. आणि विसरू नका की कॉमेंट करा तुम्हाला काय आवडलं काय नाही आवडलं आमच्या प्रवास गोष्ट. आणि लेट अस नो तुमच्या रेकमेंडेशन्स फॉर अस. कुठे जायचंय महाराष्ट्रामध्ये जगात कुठे जायचंय. Yes. थँक्यू सो मच. अँड ऑन दॅट नोट आजचा हा अराउंड द वर्ल्ड एपिसोड विथ सारंग आणि पॉला हा इथेच संपतोय. पण डेफिनेटली आम्हाला कळवा तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आणि नक्कीच बघत राहा वीणा वर्ल्ड अराउंड द वर्ल्ड. थँक्यू.